नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25 ची अपडेट असणार आहे। अपकमिंग नवीन भरतीची अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे साहेब यांनी म्हणाले आहेत महाराष्ट्रात पोलीस भरती सुरूच राहणार, म्हणजे समोर जे येणारी भरती आहे ते कायमस्वरूपी सुरूच राहणार विद्यार्थी मित्रांनो। समोरच्या तुम्हाला भरती तुम्हाला कंटिन्यू पाहायला भेटणार असं सुद्धा यांनी सांगितले आहे। इथे जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। ही जाहिरात आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे की यांनी काय काय इथे बोललेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरती सुरूच राहणार आहे असं साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। इथे स्पर्धा टाइम्स मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये काय दिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो, तुम्ही इथे बघू शकता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 मे 2025 रोजी सांगली पोलिसांच्या विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की राज्यात सध्याच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पोलीस ठाणी, पोलीस मुख्यालय, पोलीस अधिकारी, कर्मचारी व इतर आवश्यक सुविधा उभारल्या जात आहेत हे सुद्धा सांगितले। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री म्हणाले की मागील काही वर्षात सुमारे 40,000 इथे दिलेल्या सुमारे 40,000 पोलिसांची भरती करण्यात आली असून पुढेही पोलीस भरती सुरूच राहणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांनी सांगितले आहे। यामध्ये ते पुढे म्हणाले की 2014 नंतर पोलीस कार्यालये आणि पोलिसांची निवासस्थाने यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। राज्यात 2 लाख पोलीस कर्मचारी कार्यरत असून गेल्या 10 वर्षात पोलिसांची 94,000 निवासस्थानांची निर्मिती करण्यात आली आहे। तसेच प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅनची सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्याने 60 दिवसात, काही गुन्ह्यामध्ये 90 दिवसात चार्जशीट दाखल करण्याची क्षमता प्राप्त केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही भरती आता सप्टेंबरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर समोर आणखी कंटिन्यू भरती सुरू राहणार आहे, म्हणून तुमची जी तयारी आहे ते सुरूच ठेवा विद्यार्थी मित्रांनो। असे मुख्यमंत्री आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असे सांगितले आहे। ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स सोबत। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।